कोल्हापूरमधनं याच संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। सणासुदीचे दिवस असून सुद्धा दुकानांमध्ये साखर खरेदीसाठी ग्राहकांनी मात्र पाठ फिरवलेली आहे। वाढत्या दरामुळे ग्राहकांचं बजेट कोलमडलं असून सरकारनं यावर तातडीनं साखरेचे दर कमी करावेत अशी मागणी होतीये। आता बघतोय तर आता आलोय तर 76 रुपये किलो सांगायला लागल्यात। काय करायचं आता 76 रुपये किलो अचानक झाल्यावरती आता किशाला कसं परवडायचं। आता एवढा रेट वाढल्यावरती सामान्य माणसानं करायचं तरी काय। न्याला तरी आलो तो साखर करा आता एवढं 5 किलो नेण्यापेक्षा आता 1 किलो आता सणासाठी तेवढं गोड करायला म्हणून न्यायची। आता 1 किलो नेऊन बसणार होता घरात। साखरचा रेट वाढला म्हणून काय आमचा पगार काय वाढणार नाही। 10 किलो साखर न्यायसाठी आलो होतो, कारण की आता आपले हिंदूंचे सणवार वगैरे आलेले आहेत। प्रत्येक गोष्टीला याच्यामध्ये साखर लागते। आता 2च किलो घेऊन जायची वेळ आली आहे। तुम्ही मागच्या महिन्यात बघायला गेला तर 45 रुपये किलो साखर होती। ह्या 6 ते 1 माझ्यामध्ये आठवड्यामध्ये 30 रुपयांनी साखर वाढ झालेली आहे। त्यामुळे ह्याच्यामध्ये कसं आहे, सर्वसाधारण माणसाला याच्यामध्ये फटका बसतोय। सरकारला माझं एवढंच मागणं आहे की साखर हे दर हे कमी प्रमाणात आणले पाहिजे, कारण हे रोजच्या वापरण्यात आणणारी खाण्याची वस्तू आहे। कालचा दर 60 रुपयापासून सुरुवात झाली वाढायला। 60 रुपये झाले, काल संध्याकाळी 70 रुपये झाले, आज आता 76 रुपये। टेंडर गेले 72-74 रुपये। हां, त्यामुळे आता साखर दर कमी कमी 80 रुपयाच्या आसपास आज तर लागेल। उद्याचं काय आयडिया नाही। इकडे कोण कोणाचं लक्षच नाही राज्य सरकार। कुठंपर्यंत जाऊन थांबतं काय आयडिया नाही। सकाळपासून आम्ही एवढा आम्हाला त्रास व्हायला प्रत्येकानं सांगण्यात, कस्टमर साखर ठेवून जायला अक्षरशः नको साखर आम्हाला। आमच्या इथं आता साखर रोजची 10 पोती जाते, आज सकाळपासून 1 किलो गेलेलं नाही। एवढा इफेक्ट मला साखरच विकलेला नाही आम्ही आज।